बहिरेपणा येण्याचे काय कारण असू शकतात? बहिरेपण येण्याचे वेगवेगळे कारण असतात. आता हा आपला कान आहे, तर हा कान दिसतो बाहेर आणि हा इथे पडदा आहे आणि याच्यानंतर ही 3 छोटी हाड आहेत. इथून ही जी नळी जाते ती नाकाकडे जाते. आपल्याला जर खूप ऐकण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो मेनली असा दिसून येतो की ज्यांचा कान फुटलेला आहे किंवा काय झालेलं आहे त्यांना ऐकायला कमी येतं. एक पहिलं कारण की कानाचं इन्फेक्शन. सो ते इथे किंवा इथे कुठेही असू शकतं. तर याच्यामुळे येणारा जो बहिरेपणा आहे हे टेम्पररी आहे. पण इथून पुढे म्हणजे हा सेन्सरी पार्ट आहे, सेन्सरी न्यूरल पार्ट. म्हणजे हा प्रॉब्लेम कधी येतो, जर तुम्ही वयोमानानुसार तुम्हाला ऐकू कमी येत आहे तर तो सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस असतो. किंवा काही लोक अशा इंडस्ट्रीमध्ये काम करतात की जिथे खूप नॉईज आहे, तर ते नॉईज रिलेटेड पण हिअरिंग लॉस येतो. म्हणजे खूप जास्त दणदण दणदण आवाज येतोय तुमच्या इथे, काही काही बॉयलर्स मेकर्स नॉईज असतात, तर ते त्या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त भयंकर नॉईज येतो. आणि आपण इयर प्रोटेक्शन डिव्हाइस जर वापरलं नाही तर तो कानावर सतत पडणारा आवाज, आघात म्हणूया आपण, त्या आघातामुळे आपले हे जे नर्व्स आहे ते डॅमेज होतात आणि मग ते येणारा जो प्रॉब्लेम आहे त्याला सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हणतात. तो इथून पुढे म्हणजे इथून नर्व जाते, तर इथे प्रॉब्लेम होतो. हा प्रॉब्लेम जो आहे हा परमनंट हिअरिंग लॉस असतो, म्हणजे तो रिकवर होत नाही. वयोमानानुसार आलेला प्रॉब्लेम आणि नॉईज इंड्युस्ड हिअरिंग लॉस हे दोन्ही परमनंट हिअरिंग लॉस असतात. पण इन्फेक्शनमुळे आलेला हिअरिंग लॉस जो आहे तो टेम्पररी असतो. म्हणजे त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊन तुम्ही पहिल्यासारखं तुम्हाला ऐकू येऊ शकतं.